नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आपण जर या चॅनलवर प्रथमच असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा संपादकीय लेख भरकटलेला भविष्यवेध। सावधगिरी हा तसा खूप सोयीचा शब्दप्रयोग। समयसूचकता किंवा वेळेचे भान तो सूचित करतो। दुसऱ्या परीने विचार केल्यास वेळ येईल तेव्हा पाहू अशी पळवाटही त्यातून ध्वनित होते। रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरणात या पळवाटेचा आधार घेतला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। विशेषतः या पतधोरणानंतरचा विचारविमर्श पाहिल्यास याची खात्री पटावी। प्राप्त स्थितीत रिझर्व्ह बँकेच्या कृतीचे अस्सल वर्णन हे खरे तर पाहू आणि सोसूयापलीकडे दुसरे काही करणे अशक्य भासते। पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्याचे प्रत्यक्ष युद्धक्षेत्राबाहेर भारतात व जगभरात उमटत असलेले पडसाद या पार्श्वभूमीवर ही पतधोरण बैठक 3 दिवस चालली। बैठकीचा तिसरा आणि निर्णायक दिवस सुरू असताना अमेरिकेने इराणशी शस्त्रसंधी जाहीर करणे हे एकूणच पथ्यावर पडणारे ठरले। त्यानंतर अवघ्या तासादोन तासानंतर नियोजित असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे 3 दिवसांच्या बैठकीचा सार सांगणारे समालोचन हे उत्सुकता निर्माण करणारे होते। प्रत्यक्षात त्यांनी ही संधी यथास्थिती स्टेटस को धोरण पावित्र्याचे लटके समर्थन करण्यात दवडली। गेल्या महिन्यात मार्चनंतर कमालीच्या बिघडलेल्या बाह्य वातावरणामुळे व्याजाच्या दरात फेरबदल करणे रिझर्व्ह बँकेच्या गावीही नसेल हे निश्चितच अपेक्षित होते। रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर 5.25% असान बदलता त्यांनी तो त्याच पातळीवर ठेवला। त्यातही अनपेक्षित काही नाही। त्याचप्रमाणे पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची लवचिकता देणारी तटस्थ भूमिकाही त्यांनी पुढे रेटली। त्याचाही अंदाज होता आणि तो व्यक्तही झाला होता। प्रत्यक्षात त्यांनी ही संधी यथास्थिती स्टेटस को धोरण पावित्र्याचे लटके समर्थन करण्यात दवडली। गेल्या महिन्यात मार्चनंतर कमालीच्या बिघडलेल्या बाह्य वातावरणामुळे व्याजाच्या दरात फेरबदल करणे रिझर्व्ह बँकेच्या गावीही नसेल हे निश्चितच अपेक्षित होते। रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर 5.25% असान बदलता त्यांनी तो त्याच पातळीवर ठेवला। त्यातही अनपेक्षित काही नाही। त्याचप्रमाणे पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची लवचिकता देणारी तटस्थ भूमिकाही त्यांनी पुढे रेटली। त्याचाही अंदाज होता आणि तो व्यक्तही झाला होता। बाह्य वातावरण आणि त्यातील अस्थिरतेतून संभवणाऱ्या परिणामांना अनिश्चिततेचा पदर खूप मोठा आहे। पदोपदी गोंधळात भर घालणारी ही धूसरता रिझर्व्ह बँक दूर करेल अशी अपेक्षा ठेवणे सर्वथा रास्तच। मात्र प्रत्यक्षात दिसून आलेली बँकेची अनिर्णितावस्था ही अभूतपूर्व आणि म्हणूनच वेदनादायी। मल्होत्रा आणि त्यांच्या पूर्वसुरींकडून खूप महत्प्रयासाने चलनवाढीला काबूत आणण्याचे काम आजवर झाले। यासाठी रिझर्व्ह बँकेच्या उपायांचे आणि सातत्याचे कौतुक आहेच। तथापि कष्टाने मिळविलेले हे यश युद्धामुळे निर्माण केलेल्या आकस्मिक पुरवठा धक्क्याने सप्लाय शॉक धुळीस मिळू शकते। म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेची अडचण। या संभाव्य पुरवठा धक्क्याची कबुली गव्हर्नरांनी दिली नसली तरी तशी शक्यता त्यांना नाकारता येणार नाहीच। इराण युद्ध संपुष्टात आले हे आताच्या घडीला खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले असले तरी ते प्रत्यक्षात येईपर्यंत अनेक जरतर संभावना आहे। पण त्या दिशेने केवळ प्रयत्न सुरू झाल्याच्या घोषणेने खनिज तेलाचे दर $100च्या खाली उतरले। परंतु पुढे कायमस्वरूपी शांततेचे प्रयत्न सफल झाले आणि होर्मुझ खाडी वाहतुकीला खुली झाली तरी आपला अडलेला ऊर्जा पुरवठा लगेचच सुस्थित होणे अवघड याची पुरती जाणीवही गव्हर्नरांना असावीच। असे असेल तर मग 88% इंधन आयात करणाऱ्या देशाला आता तेलाच्या पिंपामागे मागील वर्षभराप्रमाणे सरासरी $70 नव्हे तर 85 किंवा त्याहून अधिक डॉलर्स मोजावे लागणार हेही दुर्लक्षिता येत नाही।
असे असताना या वाढीव आयात खर्चाच्या अर्थव्यवस्था आणि चलनवाढ यावर होणाऱ्या परिणामांच्या मापनाचे मग काय? यावर रिझर्व्ह बँकेने 3 दिवस खल करून दिलेले उत्तर अर्थव्यवस्थेची वाढ अर्थात वास्तविक जीडीपी वाढ ही चालू 2026 ते 27 या वर्षात काहीशी खालावून 6.9% राहील इतकेच. बरोबरीने चलनवाढीत किरकोळ भर पडून ती वर्षभरात सरासरी 4.6% पातळीवर जाईल. एकूणच सरलेल्या 2025 ते 26 मधील 7.6%च्या वृद्धिदराच्या तुलनेत चालू वर्षाची वाढ ही 0.7%नी कमी राहण्याचा त्यांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीस सामोरे जाताना काय अडचणी, आव्हाने येऊ शकतात यावर रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. असे असताना या वाढीव आयात खर्चाच्या अर्थव्यवस्था आणि चलनवाढ यावर होणाऱ्या परिणामांच्या मापनाचे मग काय? यावर रिझर्व्ह बँकेने 3 दिवस खल करून दिलेले उत्तर अर्थव्यवस्थेची वाढ अर्थात वास्तविक जीडीपी वाढ ही चालू 2026 ते 27 या वर्षात काहीशी खालावून 6.9% राहील इतकेच. बरोबरीने चलनवाढीत किरकोळ भर पडून ती वर्षभरात सरासरी 4.6% पातळीवर जाईल. एकूणच सरलेल्या 2025 ते 26 मधील 7.6%च्या वृद्धिदराच्या तुलनेत चालू वर्षाची वाढ ही 0.7%नी कमी राहण्याचा त्यांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीस सामोरे जाताना काय अडचणी, आव्हाने येऊ शकतात यावर रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. तितका प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला. अर्थात तेल भडक्यामुळे संभवणाऱ्या महागाई संबंधाने अनुमान मात्र या भविष्यवेधात शून्यच दिसते. मुख्यत्वे आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील निवडणुका पाहता राजकीय हेतूने सरकारने तूर्त रोखून धरलेल्या इंधनाच्या दरातील वाढ ही तेल कंपन्या मोठा तोटा सोस्त पेलतच राहतील हे गृहीतक यामागे असावे. मात्र लिटरमागे 10 ते 15 रुपयांच्या तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याची लगेच नाही तरी दररोज थोडी वाढ करून भरपाई केली जाणे अटळच दिसते. जनतेला दरवाढीपासून संरक्षणाचे बहाल केलेले हे कवच निवडणुकांनंतर आपोआपच गळून पडू शकते. अशा नजरेआड न करता येणाऱ्या शक्यतेला मध्यवर्ती बँकेने गृहीत धरलेलेच नाही. पेट्रोल डिझेलची दरवाढ आणि चलनवाढीवरील त्याच्या साखळी परिणामांचा अदमास लावण्याचा प्रश्नही मग निरर्थकच ठरतो. उपलब्ध संसाधने, प्रतिकूल परिस्थितीचे भान, ग्राहक वर्तन आणि बाजारपेठेतील किमतींचा कल यांबाबतची सर्व सांख्यिकी अन विश्लेषणात्मक सामग्री हाती असूनही भविष्यवेध आणि पूर्वानुमान अनिश्चित असावे हा खरा चिंतेचा विषय आहे. अर्थात सर्वच नियामक याच मार्गाने निघालेले असल्याने एकट्या रिझर्व्ह बँकेस का बोल लावावेत हाही प्रश्न आहेच. सरलेल्या मार्च महिन्यात इंधनटंचाई आणि पुरवठ्याचा जो लपंडाव सुरू होता त्याचे चटके सोसणाऱ्या गृहिणी, स्थलांतरित मजूर आणि उद्योजकांच्या व्यथा ज्यांना सहन कराव्या लागल्या त्यांनाच ठाऊक. त्याचे कोणतेही प्रतिबिंब या पतधोरणात आणि त्यानंतरच्या गव्हर्नरांच्या विचारविमर्शात दिसले नाही. प्रशासनाच्या मानवी संवेदना हरवत चालल्या किंवा काय असा प्रश्न यामुळे पडतो आणि त्यातून प्रशासकीय प्रज्ञेच्या अभावाचेच दर्शन घडते. जमिनीवरचे वास्तव नाकारायचेच असा दृढनिश्चय करूनच जर सर्व काही होणार असेल तर त्यातून यापेक्षा वेगळे काही पुढे येत नाही. गृहीतके चुकली की विश्लेषण भरकटते, पर्यायाने भविष्यवेधही फसतो. ताज्या पतधोरणाबाबत तसे होण्याचा धोका दाट. अर्थात ही अशी गृहीतके चुकणे आपल्या मध्यवर्ती बँकेस नवीन नाही, हेही खरेच. याकडे लक्ष देणाऱ्या नागरिकांनी त्याची सवय लावून घ्यावी हे बरे.